जय भीम नमो उद्धाय मित्रांनो. लवकरच 26 नोव्हेंबर आहे मित्रांनो. आणि 26 नोव्हेंबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे भारतीय संविधान. आज नागपूरच्या संविधान चौक येथे मी आलेला आहो आणि इथेच लवकरच संविधान 26 नोव्हेंबरला आंबेडकरवादी लोक येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्य अर्पण करतात. संविधानाचे जयघोष करतात. संविधानाचा म्हणजे संविधानाबद्दल आदर सत्कार म्हणजे आदर सन्मान वगैरे देखील करतात. कारण की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेला अर्पण केलं आणि संविधान सभेने 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाला आपली स्वतःची अशी राज्यघटना बनवून लागू केलेली आहे मित्रांनो. तर ह्या संविधानाला आता 70-75 वर्ष होत आहे मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस खर्च करून आपल्या देशाची अशी राज्यघटना लिहिलेली आहे मित्रांनो. हे लिहिण्यासाठी देखील त्यांना खूप मोठा परिश्रम करावा लागले. कारण की विभिन्न देशाच्या राज्यघटना वाचून आपल्या देशाची अशी विशाल काय, कारण की आपल्या देशात जाती धर्म पंथ अशा अनेक विभाजन झालेले लोक होते आणि ह्या सर्वांना एकत्र करून स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय देणारी अशी राज्यघटना निर्माण करणं काम हे खूप अवघड काम होतं. आणि ते एवढं मोठं अवघड काम बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यांच्या खांद्यावर घेऊन केलेला आहे. संविधान सभेत बरेच लोक असे म्हणतात की संविधान सभेत अनेक लोक होते, मग त्यांचा देखील नाव का येत नाही. तर त्यांना एक सांगणं आहे माझं की संविधान सभेत इतके लोक होते पण संविधान लिहिण्याची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्यात 7 मेंबर्स होते. त्यातले एका व्यक्तीचा मृत्यू झाला, 2 व्यक्ती बाहेरगावी होते, 2 व्यक्तींनी राजीनामा दिला आणि बाकीचे मेंबर ते आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर एकटं संविधान लिहिण्याची जबाबदारी आली आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी खूप कष्ट करून अशी केलेली आहे मित्रांनो. म्हणून तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जातात. तर हाच तो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात मित्रांनो. पण आज नवीन एक वाद सुरू झालेला आहे की BN राव आणि एक दुसरे व्यक्ती रायजादा असं म्हणतात की काही अंधभक्त आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान कमी करण्यासाठी अशा मनगढंत कहाण्या घडून कोणत्याही लोकांना म्हणजे ज्यांचं योगदान नाही संविधानामध्ये त्यांना संविधान सभेचे अध्यक्ष संविधान सभेचे शिल्पकार म्हणून घोषित करत आहे. तर अंधभक्तीपासून नेहमी सावध व्हा मित्रांनो. जय भीम नमो बुद्धाय.